मी नेहमीच क्लासमध्ये बोलतो, त्यामुळे असं काही फारसं माझ्याकडे वेगळं बोलण्यासारखं नाहीये. पण आता आज सगळे पालक आलेत आणि सगळे टॉपर्स पण आलेत. ते सगळे टॉपर्स आपल्याला नंतर सगळे एकत्र भेटणार नाहीये. त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी मला बोलायच्या. सगळ्यात पहिली आणि अगदी मुद्द्याचं बोलतो. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे इथे बसलेले टॉपर्स आहेत, गायत्री असेल, कीर्ती असेल, सुमित आहे, सगळेच टॉपर्स, या सगळ्या टॉपर्सनी जेव्हा ते 11वी-12वीचं प्रिपरेशन करत होते, काही जण रिपीट करत होते, तेव्हा त्यांनी असं वेगळं काय केलं की ते मागच्या वर्षी तुमच्यात बसलेले होते आणि आज ते स्टेजवरती येत आहेत. हे आपण सगळ्यांनी अनालाइज करणं गरजेचं आहे, कारण हे सगळे मुलं तुमच्यापैकीच आहेत. आता मी सगळ्या मुलांची स्टोरी सांगू शकत नाही, पण मी थोडक्यात तुम्हाला एक दोन स्टोरी सांगतो आपल्याच मुलांपैकी, ज्या मला फार इम्पॉर्टंट वाटतं. मलाही त्या स्टोरीज फार लेट कळाल्या. आपल्याकडं कीर्ती शिरसाट नावाची मुलगी, त्या मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये काम करतात. 12वीला ती मुलगी आपल्याकडे आली, 11वीला तिचा क्लास आपल्याकडे नव्हता. लेट आली ती. लेट आल्याच्या नंतर हे कळालं की 11वीचे बरेच बेसिक टॉपिक्स गेलेले, बेसिक ऑलमोस्ट सगळंच गेलेलं होतं. 12वीला बरंच सांगितलं, तसं तिने कव्हर केलं, पण थोडस शॉर्ट पडलं. आता मला तेव्हा माहिती नव्हतं काय झालं ते, पण 12वीला असताना तिच्या आईचा आणि तिच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. तिचे आई वडील इथे बसलेले, तिच्या आईच्या पाठीमध्ये मणक्यामध्ये गॅप आला. तर ती मुलगी दोन्ही टाइमचा स्वयंपाक काही दिवस करायची, क्लास करायची, घरी जाऊन अभ्यास करायची. असं करत करत मागच्या वर्षी तिचा स्कोअर 570 काहीतरी होता. नंतर तो पाठीचा मार थोडासा जास्त लागलेला असल्यामुळं पूर्ण रिपीटच्या वर्षात तिने संध्याकाळचा स्वयंपाक स्वतः हाताने केला. सकाळी क्लासला येण्याच्या आधी आई काम करू शकत नाही म्हणून पोळ्या करण्यासाठी ती मुलगी स्वतः, आमच्याकडे त्याला उंडा म्हणतो, पिठात पाणी टाकून पोळ्यासाठी उंडा भरून ठेवायचा. ती उंडा ती भरून ठेवायची, मग क्लासला यायची. घरची परिस्थिती एवढी बेताची की घरापासून 1.5 किलोमीटर यायचं, तिथं ऑटो रिक्षा असायचा, तिथनं ऑटो रिक्षा पकडायचा, क्रांती चौकात यायचं, क्रांती चौकात उतरायचं, पुन्हा क्रांती चौकापासून पायी क्लासवर यायचं. क्लासेस झाले की पुन्हा 30 जर्नी, क्रांती चौकात पायी जायचं, पडेगाव पर्यंत जायचं, तिथून 1.5 किलोमीटर घर आहे, तिथे पुन्हा पायी जायचं, पुन्हा घरी गेल्यानंतर स्वयंपाक करायचा आणि मग ते अभ्यास करायचं. तर मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की तिला 553 भेटले जातात. तिचा रँक 10,000 येतोय, 10,000 बस रँक आहे तिचा. म्हणजे तिला संभाजीनगर आणि त्याच्या वरचे कॉलेजेस भेटतील. हे सगळं तिने ज्या परिस्थितीतून अचीव्ह केलेलं ते मला तिने कधी सांगितलं नाही. मला हे तिच्याकडून कळालं पण नाही. मला जेव्हा कळालं तेव्हा मी तिला फक्त कन्फर्म करण्यासाठी विचारलं की मी हे जे ऐकलंय खरं आहे का. तर ज्या लोकांचा स्ट्रगल असतो तो स्ट्रगल ते करतात, ते सांगत नाही. आपल्याला स्ट्रगल करायचं आहे, स्ट्रगल सांगायचं नाही. आणि स्ट्रगल करण्यात आणि सांगण्यात मला एकच डिफरन्स वाटतो की ज्याला काहीतरी अचीव्ह करायचं ते स्ट्रगल करतं, आणि ज्याला काहीच अचीव्ह नाही करायचं ते स्ट्रगल सांगतात, कारण सांगतात, त्यांना मोटिवेशन नसतं. मला बरेच पालक म्हणतात, हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे की आमचा मुलगा किंवा आमची मुलगी अभ्यास करत नाही. काही जण सांगतात की ते अभ्यास करतात पण मग पाहिजे तसा रिझल्ट येत नाही. याच्यामध्ये एक कॉमन टाईपचे मुलं मी पाहतो की जे ऍक्च्युली अभ्यास करतच नाही. ते फक्त पालकांना फील करून देतात की आपण अभ्यास करतो. 7 तास अभ्यास दररोज केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता मला खूप पालक म्हणतात की सर आम्ही पाहतो ते बसतात 7 तास पण मग तेवढे मार्क्स येत नाही. मी खूप मुलांना क्लासमध्ये टेस्ट करतो, खूप जणांना बघतो. मला ऑलमोस्ट सगळे क्लासमधले मुलं पर्सनली माहिती असतात. मी तुम्हाला कधी कुणी कोणतेही पॅरेंट्स आले की मी हे सांगू शकतो की कसा अभ्यास करतो.
तर जेव्हा मला पालक हे सांगतात की ते अभ्यास करतात पण पाहिजे तसे मार्क येत नाही, तेव्हा त्या मुलांविषयी माझं क्लासमधलं ऑब्झर्वेशन हे असतं की मी त्यांना प्रश्न विचारला तर 90% त्यांना आन्सर सांगता येत नाही, त्यांना साधा फॉर्म्युला सांगता येत नाही. तर याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मी कीर्तीची स्टोरी तुम्हाला याच्यासाठी सांगितली आहे की तुम्ही जे करताय ते पालकांसाठी, माझ्यासाठी, कोणासाठीच नाही करत. कीर्ती आता डॉक्टर झाली तर तिच्या आई वडिलांची लाईफ आता फार जास्त बदलणार नाही, बदलेल पण फार नाही, त्यांचं रुटीन आहे तसंच राहील, पण कीर्तीची लाईफ चेंज होईल. जर कीर्तीने अभ्यास केला नसता तर मे बी तिला इथेच कुठेतरी BSc ला जायला लागलं असतं. आता कीर्ती संभाजीनगर त्याच्यापेक्षा वरच्या GMC ला जाऊ शकते. आणि हा जो लाईफ मधला चेंज आहे, हा चेंज तुमच्या लाईफ मध्ये येणार आहे, आमच्या नाही. माझ्या हातून बरेचसे डॉक्टर घडले, इंजिनियर घडले, पण मी अजून पण तेच रुटीन फॉलो करतो. माझं रुटीन नाही चेंज झालं, पण त्यांचं चेंज झालं. तर तुम्ही अभ्यास आमच्यासाठी, पालकांसाठी, कोणासाठीच करू नका, तुम्ही स्वतःसाठी करा. लाईफ तुमची चेंज होणार आहे. आणि हे अभ्यास करण्यासाठी आम्हाला मोटिवेशन का भेटत नाही? म्हणजे कीर्ती करू शकते, आम्ही का नाही करू शकत? ते मोटिवेशन आपल्यामध्ये का नाहीये, बाकीच्यांमध्ये आहे, आपल्यात काय कमी पडते? मला पर्सनली असं वाटतं की आपल्याकडं विजन पाहिजे किंवा आपल्याकडे ड्रीम पाहिजे. त्याला मी ड्रीम म्हणणं अवॉइड करतो, आपल्याला विजन पाहिजे. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी, 15 वर्ष कंप्लीट झालेले असताना 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला 12 मावळ्यांसोबत जिंकला होता. किती मावळे? 12. वयाच्या किती वर्षी? 16व्या. आता इथे बसलेले सगळे 16 वर्षाच्या पुढे, आपण काय करतो विचार करा. मी क्लासमध्ये रॅन्डमली खूप जणांचे फोन चेक करतो. मला फोन चेक केल्यानंतर इतका स्वतःला त्रास होतो. बऱ्याच जणांचे स्क्रीन टाइम 7-8 तास येतो एका दिवसात. जेव्हा मी त्याच्यात पाहतो यांनी काय केलं, इंस्टाग्राम 2 तास, फ्री फायर 2 तास, कधी कधी काही लोकांचं फ्री फायर 8-8 तास. आणि हे मी तुम्हाला क्लासमधले मुलांना बऱ्याचशा माहिती असेल, बऱ्याचशा बॅच मधल्या, हे मी क्लासमधले रिअल टाइम सांगतोय बरं. बऱ्याचशा मुलांचा स्क्रीन टाइम एका आठवड्यामध्ये सलग दररोज 8-8 तास आहे. म्हणजे ते मुलं रोज 8 तास फोन पाहतात. रोज. तुम्ही विचार करा, 8 तासापैकी, म्हणजे जे 8 तास ते फोन पाहतायत त्याच्यापैकी 6-7 तास आपण इकडे क्लासमध्ये येतो. 7 तास, 8 आणि 7 15 तास झाले. 8-8 तास आपण झोपतो. 8 तास झोप, 8 तास फोन, 16 तास, 7 तास क्लास, 1 तास राहतो, त्याच्यात आपण आंघोळ करतो, वेळ भेटला तर, नाही तर तसंच येतो क्लासला. आणि ही स्टोरी खूप मुलांची आहे, स्पेशली जे मुलं हॉस्टेलवर राहतात. ही गोष्ट खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. ज्या पालकांनी मुलांना फोन दिलेले आहेत, माझी सगळ्यांना ही एकदम कळकळीची विनंती आहे की शक्य असेल तर सगळ्यांचे फोन काढून घ्या. त्या फोनमुळे त्याचा 1% फायदा होत नाही. ते सांगतात आम्ही लेक्चर बघतो, फलाना करतो, ढिमकाना करतो, आणि त्याचे मार्क बघा तुम्ही. म्हणजे मला ह्या गोष्टीची चीड याच्यासाठी येते की एका साईडला आपण हे सांगतो की शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली, फक्त किल्ला नाही जिंकला, त्यांच्याकडे विजन होतं. त्या काळात, त्या वयात त्यांच्याकडे हे विजन होतं की आपल्याला असं राज्य करायचं की ज्या राज्यामध्ये आपण सगळ्यांना इक्वली ट्रीट करू. जेव्हा ही कन्सेप्ट पण नव्हती. आता आपल्याला माहितीये लोक बायकांविषयी कसा विचार करतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी एखाद्या शत्रूला जर हरवलं तर त्या बाईचा पण सन्मान ते करायचे. हा विचार त्यांच्यात कुठून आला? त्या माणसाकडे विजन होतं. आणि हे विजन होतं की माझा हा विचार मी या सगळ्या महाराष्ट्रात, सगळ्या भारतात पसरवलं. आज आपला महाराष्ट्र सगळ्या भारतात एका वेगळ्या ठिकाणी का आहे? तुम्ही एक विचार करा की पर्टिक्युलर जागेतच विचारवंत का घडतं? महाराष्ट्रात तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात कोण कोण घडलं? आंबेडकर, डॉक्टर B.R. आंबेडकर ज्यांनी राज्यघटना लिहिली, महात्मा फुले. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं वजन काय? महात्मा फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड. म्हणजे आपली उंची एवढी आहे की सगळ्या भारताला आपण दिशा दिलेली. हे आपल्याकडे का घडले? कारण आपल्या आजूबाजूला तसं वातावरण होतं. का UP आणि बिहार मधला एखादा माणूस राज्यघटना लिहू शकला नाही? कारण त्यांच्याकडे शिवाजी महाराज नव्हते, त्यांच्याकडे महात्मा फुले नव्हते. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकले नाही
तर तुमच्या घरामध्ये पण डॉक्टर्स क्रिएट होऊ शकणार नाही. कारण आधी आपण वातावरण घडवतो आणि मग वातावरण आपल्याला घडवतो. आणि हे सगळ्यांना गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. ज्या मुलांमध्ये इन्स्पिरेशन नाही, मोटिवेशन नाही, का अभ्यास करायचं हे क्लिअर नाही, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की दे आर ऍब्सोल्युटली झिरो फोकस्ड. तर हे पहिली गोष्ट सगळ्यांनी करा. ज्यांना असं वाटतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी अभ्यास करत नाहीये, फोन काढून घ्या. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे प्रॉपर विजन असेल की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, का इंजिनियर व्हायचं? अब्दुल कलाम पेपर विकायचे लहानपणी. तामिळनाडूमध्ये रामेश्वरम मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बोट चालवायचे. घरची परिस्थिती एवढी खराब होती की पेपर विकायला लागायचा. त्यांना स्पेस सायन्स मध्ये, एरोनॉटिक्स मध्ये इंटरेस्ट होता, पण घरचे फीस अफोर्ड करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी बीएससी केली फिजिक्स मध्ये. मद्रासमध्ये इन्स्टिट्यूट आहे, तिथे त्यांनी प्लेन बीएससी केली फिजिक्स मध्ये. नंतर कळालं की आपल्याला आता एरोनॉटिक्स मध्ये जाता येईल. एरोनॉटिक्स मध्ये गेले, त्यांना इंडियन एअरफोर्स मध्ये जायचं होतं. आता जी एनडीएची परीक्षा आहे, आधी एनडीएची परीक्षा नव्हती, एअरफोर्स साठी वेगळी एक्झाम व्हायची. एका रँकने एअरफोर्स गेला त्यांचा, एका रँकने, मार्काने नाही. म्हणजे त्यांच्या वरचा मुलगा लागला आणि ते नाही लागला. त्यांना एअरफोर्सला जायचं होतं, नंबर नाही लागू शकला. पण पहा विजन काय असतं, मोटिवेशन काय असतं. त्यांचा नंबर गेला तर त्यांनी स्वतःला हे सांगितलं आणि घरच्यांना पण हे सांगितलं की माझ्यासाठी अजून काहीतरी मोठा प्लॅन असेल. तर ते तिथं न खचता अजून पुढे प्रिपेअर करायला गेले. आणि भारतामध्ये अब्दुल कलामांची जर तुम्ही जर्नी पाहिली तर तेव्हा आपल्याकडचा काळ असा होता की आपले लोक 2000 वर्ष, 150 वर्ष इंग्रजांचे गुलाम होते. हे तर मी फार छोटा काळ म्हणतो, त्याच्या आधी पण आपण गुलाम होतो खूप वर्ष, अजून पण आहोत. 2000 वर्ष भारत गुलाम राहिला. त्याचं कारण आहे की भारताच्या लोकांनी सायन्सचा हेट केला, आणि तुम्ही अजून हेट केला तर तुम्ही अजून गुलाम राहा. एवढ्या लोकांनी भारतावरती राज्य केलं. कोण? इंग्रज. किती इंग्रज आले होते आपल्यावर राज्य करायला, आणि आपल्याला सांगायला लाज वाटत नाही की ह्या लोकांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं. आणि तुम्ही काय करत होते राज्य करताना? आपण का गुलाम झालो? कारण जेव्हा इंग्रज बंदुकी तयार करत होते, 1600चं जे शतक आहे, शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1630चा. 1645ला न्यूटन जेव्हा तिकडे ग्रॅव्हिटीचा शोध लावत होता, तेव्हा शिवाजी महाराजांना आपल्या लोकांना हे सांगावं लागत होतं की बाळ उलट जन्माला आलं हे अपशकुन नाहीये. म्हणजे तुम्ही काळ कम्पेअर करा, तिकडे न्यूटन वर्सेस शिवाजी महाराजांना हे सांगावं लागते की अरे हे उलट जन्माला येणं अपशकुन नाहीये. एवढं माग असे आपण मागे राहतोय कारण आपण सायन्सला हेट करतोय, सायंटिफिक टेम्परामेंटला हेट करतोय. आपला नंबर जर लावायचा असेल तर तुम्हाला पहिली एक गोष्ट क्लिअर करायला लागेल की आपल्या सगळ्यांना सायंटिफिक विचार करायला लागेल. आता हा सायंटिफिक विचार मी याला कशामुळे जोडतोय किंवा हे असं का सांगतोय? आपण सगळे लोक खूप जास्त इमोशनल आहेत. आता सगळ्यांचा सत्कार झाला, आपण इन्स्पायर होतो, असं वाटतं की घरी जाऊन एवढा अभ्यास करतो की एकाच दिवसात नीटला नंबर लागतो. याला इमोशनल रिस्पॉन्स म्हणतात. काय म्हणतात? इमोशनल रिस्पॉन्स. ब्रेन मध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. आता ज्यांचं झालं असेल शिकून ब्रेनचं स्ट्रक्चर थोडं, त्यांना माहिती असेल, अॅमिगडाला नावाचा एक प्रकार असतो ब्रेनमध्ये. अॅमिगडाला असं म्हणतात त्याला, जो इमोशनल सेंटर असतो ब्रेनचं, जिथनं इमोशन क्रिएट होतं. भीती वाटते, चांगलं वाटतं, एव्हरीथिंग. त्या अॅमिगडाला हा एक छोटासा रिजन असतो ब्रेनचा, तिथनं त्या गोष्टी क्रिएट होतात. आणि एक दुसरा रिजन असतो, त्याला आपण म्हणतो पीएफसी. पीएफसी म्हणजे पीएफसीच ना सर, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. ते प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे लॉजिकल असतं. म्हणजे आपण फॉर्म्युला लावतो, अँसर्स काढतो, प्लॅनिंग करतो. आपल्याला आता घरी कसं जायचंय, इथं आपल्याला जायचं आता सिडकोच्या बस स्टँडला, तिथनं बस, जे काही प्लॅनिंग आपण करतो, त्या प्लॅनिंगसाठी, लॉजिकल गोष्टींसाठी, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जे लागतं त्याला म्हणतात पीएफसी. पीएफसी म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. आणि अॅमिगडाला म्हणजे इमोशनल सेंटर, जिथनं इमोशन्स तयार होतात. तर आपल्याकडं मॅक्झिमम लोक ऑल द टाइम अॅमिगडालाचा वापर करतात, इमोशन्स मध्येच जगतात. म्हणजे ते डॉक्टर होतात इमोशन्स मध्ये. डॉक्टर आणि इंजिनियर इमोशनने नाही होत आहेत.
त्याला लॉजिक लागतं. आणि तुमच्या इमोशनल गोष्टी का ट्रिगर होत आहेत, म्हणजे आपण एवढे इमोशनल का आहेत, त्याचं कारण हे आहे की जेवढ्या इमोशनल गोष्टी तुम्ही जास्त कराल तेवढे तुम्ही जास्त इमोशनल व्हाल. मी असं म्हणत नाहीये की आपण इमोशनल नसलं पाहिजे, पण आपल्याला हे कळालं पाहिजे की या दोघांचं बॅलन्स कसं करायचं. बरेच मुलं काय करतात, त्यांना असं वाटतं की आपण एखादी गोष्ट करू शकत नाही. का नाही करू शकत? ते फार अवघड आहे, मला ते कळत नाही वगैरे वगैरे. ब्रेन मध्ये न्यूरोप्लास्टिसिटी नावाचा प्रकार असतो. न्यूरोप्लास्टिसिटी फिजिक्समध्ये प्लास्टिक बॉडी म्हणजे चिखलाचा गोळा. ब्रेन हे नेहमी चिखलाचा गोळा असतो, त्याच्यामध्ये कंटिन्युअस बदल होतात अगदी मरेपर्यंत. म्हणजे तुम्ही कोणत्याही एजला काही पण शिकू शकता, त्याला शिकण्याला लिमिट नसतं. आणि कोणतीही गोष्ट कोणी पण शिकू शकतं. फिजिक्स अवघड आहे म्हणजे ते एखाद्याला जमतं असं खूप जणांचं म्हणणं असतं, असं काही नाहीये. फक्त प्रॉब्लेम काय आहे की आपण समजून घेण्यासाठी जी गोष्ट वापरायला लागते ती आपल्या लोकांमध्ये कमी आहे. आपण सायन्समध्ये मागे का पडलो, त्याचं कारण आहे सायन्समध्ये पीएफसी वापरायला लागतं, लॉजिक वापरायला लागतं, आणि आपण सगळे इमोशनल लोक आहे. आपण लॉजिक वापरत नाही. फिजिक्स अवघड का जातं, कारण फिजिक्समध्ये लॉजिक वापरायला लागतं. आपण लॉजिक वापरू शकत नाही का? वापरू शकतो. बरेच मुलं म्हणतात प्रॉब्लेम करायला बसलं, एखादा प्रॉब्लेम अवघड वाटला की मग मला पुढे सोडा वाटत नाही. ब्रेन तेव्हा शिकतं जेव्हा तुम्ही ब्रेनला चॅलेंज करता. समजा मला, आणि ही गोष्ट क्लिअर करा, मी टीचर आहे, असं आहे का की मला प्रत्येक प्रॉब्लेम पहिलेच येतो? पण मला जो प्रॉब्लेम, एखादा मी प्रॉब्लेम पाहिला, एकदम टफ प्रॉब्लेम पाहिला, आपल्याला नाही आला, मी घरी गेल्याच्या नंतर त्या गोष्टीवर विचार करतो की मला याच्यातलं काय कळालं, मला याच्यातलं काय नाही कळालं. म्हणजे नाही कळालं त्याच्यात नेमका असा कोणता पार्ट आहे जो क्रिटिकल आहे. जर तुम्ही असं करत गेले तर तुम्ही शिकता. पण जर मी स्विच ऑफ केलं की अरे हा प्रॉब्लेम खूप अवघड आहे, आपण करायचंच नाही. बरेच जण काय करतात, प्रॉब्लेम अवघड असेल तर ते पण शिकत नाहीत आणि दुसऱ्यांना पण शिकवत नाही. असं ब्रेन वाढत नसतं. ब्रेन वाढवायचं असेल तर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम येत नसेल तर तुम्ही आधी हे पाहिलं पाहिजे की त्यातलं काय येत नाही आणि काय येतं. जे येत नाही त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर तुम्ही 100% सक्सेसफुल होऊ शकता. इथं बसलेला प्रत्येक माणूस फिजिक्स शिकू शकतो. पॅरेंट्सला पण इन्क्लूड करून सांगतोय मी, कारण फिजिक्स हे लॉजिकल आहे. फक्त एवढंच आहे की आता इथं बसलेले जे पोरं आहेत त्यांची दुर्दैवी इच्छा पाहिजे की आपल्याला ही परीक्षा क्रॅक करायची. परीक्षा क्रॅक करणं काय अवघड आहे? विजन असणं का गरजेचं आहे? समजा आपल्याला काहीच विजन नाही. पुरंदरच्या तळामध्ये शिवाजी महाराजांना ऑलमोस्ट सगळंच गमवावं लागलं होतं, सगळं गेलं होतं. त्यांना आग्र्यामध्ये कैद करून घेतलं आणि ऑलमोस्ट अशी सिच्युएशन होती की आता त्यांना काही सोडणार नाही. संभाजी महाराज पण त्यांच्यासोबत होते, सगळेच तिथे होते. अशा वेळी संभाजी महाराजांची त्यांनी तिथे असं सांगितलं की संभाजी महाराज गेले. तिथून त्यांनी वेषांतर करून आग्र्याहून ते कसे सुटून आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मग हे करण्यासाठी जर शिवाजी महाराज म्हणले असते की आता इथं समोर औरंगजेब आहे आणि यानं आपल्याला आग्र्यात पकडले, आपलं काम संपलंय, तर तिथे ब्रेन बंद होतो. तिथे शिवाजी महाराजांनी कुठेतरी स्वतःला सांगितलं असेल की इथून बाहेर कसं पडता येईल, तेव्हा ब्रेन ऍक्टिव्ह होतो की बाबा इथे पेटारे येतात, त्याच्यामधनं मिठाई जाते, आपण त्याच्यात बसून जाऊ शकतो. हा लॉजिकल पार्ट. हे लॉजिक तेव्हा ऍक्टिव्हेट होऊ शकतं जेव्हा तुम्ही ब्रेनला म्हणाल की आपल्याला इथून बाहेर पडायचं. जर तुम्ही म्हणले की इथून बाहेर नाही पडू शकत की ब्रेन बंद होतो. मग जेव्हा ब्रेन बंद होतं तेव्हा ब्रेन दोनच गोष्टी करतं, एक फाईट किंवा मग फ्लाईट. म्हणजे त्या सिच्युएशनला अवॉइड करायचं. प्रॉब्लेम अवघड वाटला की प्रॉब्लेम बघायचाच नाही, किंवा मग 2 सेकंड थोडासा त्याच्यापाशी झटपट करायचं आणि सोडून द्यायचं. या दोन्ही गोष्टींनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुम्ही स्वतःला चॅलेंज केलं की मी प्रॉब्लेम मला येत नाही वर्सेस आपण काय म्हणायचं, प्रॉब्लेम कसा सोडू शकतो, त्याने तुमचं सीएफसी ऍक्टिव्हेट होतं, सॉरी पीएफसी. जर तुम्ही प्रॉब्लेम कसा सोडू शकतो असा विचार करत गेले तर तुम्ही सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता. पण टेंडन्सी पाहिजे सोडवण्याची, कारण सांगायची नाही. आपल्या डोक्याला लागलं, मी एक क्लासमध्ये बऱ्याच वेळेस सांगतो, आपण पडलं डोकं फुटलं की आपली प्रायोरिटी असते डॉक्टरकडे जाण्याची. आपण तेव्हा असं म्हणतो का की यार डोकं फुटलंय, आता शर्ट वरती रक्त पडलेलं आहे, शर्ट खराब झाला, शर्ट चेंज करतो. म्हणजे डोक्यातून रक्त पडताना आपण म्हणतोय की शर्ट चेंज करतो. चप्पल नाही भेटत आहे, चप्पल शोधतो. अशी प्रायोरिटी असते का?
तेव्हा प्रायोरिटी काय असते की पहिलं डॉक्टरकडे जायचं. याला प्रायोरिटी म्हणतात. म्हणजे मला फिजिक्सचा प्रॉब्लेम येत नाही तर मग माझी प्रायोरिटी पाहिजे, मला का नाही येत, मी त्यासाठी काय केलं पाहिजे. ब्रेन बंद नाही करायचं. तुम्ही जेव्हा शिकायला लागता, प्रश्न विचारायला लागता, तेव्हा ब्रेन शिकायला लागतं आणि ते शिकता येतं. आपल्याकडे प्रॉपर विजन पाहिजे की मला का डॉक्टर व्हायचंय, का इंजिनियर व्हायचंय. अब्दुल कलामांनी त्या काळामध्ये भारतामध्ये जे मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम होता, इंडियन मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, कोणी विचारही करू शकलं नसतं, तेव्हा त्यांनी इंडियन मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम भारतात यशस्वी करून दाखवला. अग्नी नावाचं पहिलं मिसाईल त्यांनी तयार केलं, जे सब कॉन्टिनेंट बॅलिस्टिक मिसाईल आहे ते भारताने बनवलं एशियामध्ये स्वतः. कोणी बनवलं ते? एका पेपर विकणाऱ्या मुलानं. हे लक्षात घेणं गरजेचं. त्यांनी पृथ्वी हे मिसाईल बनवलं त्याच माणसानं, आणि त्यांना नक्कीच तुमच्या एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, पण तरी पण ते हे सगळं साध्य करू शकले कारण ते नेहमी स्वतःला ब्रेनला चॅलेंज करायचे. ते मरेपर्यंत मुलांमध्ये राहिले. तुम्हाला माहिती आहे त्यांची जेव्हा डेथ झाली तेव्हा ते IIT मध्ये लेक्चर देत होते. मग जे लोक असं कंटिन्युअस शिकत राहतात त्यांचं ब्रेन वाढतच राहतं. तेव्हा आपल्याला कंटिन्युअस शिकत राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर मोबाईलवरती रील्स पाहाल, गेम खेळाल तर त्याच्यातनं तुमचं ब्रेन वीक होतं. ब्रेनचं कसं असतं, जसं एक्सरसाइज केलं की बॉडी बिल्डिंग होते, तसं ब्रेनच्या ज्या पार्टचा वापर तुम्ही जास्त करणार तो पार्ट बिल्ड होतो. म्हणजे तुम्ही इमोशन जास्त वापरल्या की अॅमिग्डाला जास्त ऍक्टिव्हेट होतो, सेन्सिटिव्ह होतो. म्हणजे जे लोक जास्त इमोशनल असतात, ज्यांच्या घरी जास्त इमोशनल वातावरण असतं, ते मुलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लगेच इमोशनल होतात. आला नाही की त्यांना लगेच असं वाटतं की आपल्याला जमणार नाही. पण आजूबाजूचं वातावरण जर असं असेल की आपण लॉजिकल विचार करत असलो तर मुलांचे पण PFC ऍक्टिव्हेट होतात. आय कांट डू इट याच्यापेक्षा हाऊ कॅन आय डू इट असं म्हणणं गरजेचं. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं इझिली क्लिअर करू शकता. आणि या सगळ्या गोष्टींसाठी दुर्दम्य इच्छा असणं गरजेचं आहे. एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये आपल्याकडे जेव्हा टीचर्स डे असतो 5 सप्टेंबर 2001 ला, मिसिसिपी नावाचं तिथलं एक स्टेट आहे, तिथे एका ठिकाणी प्रचंड आग लागली होती. तिथे पॅट्रिक हार्डिसन नावाचा एक माणूस होता, फायर फायटर. आपल्याकडे अग्निशमन दल जे असतं ते तिथे आग विझवायला गेला तो, आणि ते पूर्ण छत घराचं त्याच्या अंगावर पडलं आणि पूर्ण बर्न झाला होता. म्हणजे तो 80% बर्न झाला होता, पण तो वाचला. आता ते फोटो मी इथं दाखवत नाहीये कारण दाखवलं तर तुम्हाला ते जेवण जाणार नाही 2 दिवस. त्याचा चेहरा पूर्ण फ्लॅट झाला होता, त्याचं नाक पूर्ण जळालं होतं, दोन्ही डोळे जळाले होते, एक डोळा थोडासा बाकी होता, पोट पूर्ण गेलेले होते, म्हणजे तोंड उघडत नव्हतं, श्वास घेता येत नव्हतं, नाक जळाल्यामुळे बरेचसे टिश्यूज तिथे प्लास्टिक सारखे चिटकलेले होते, कान पूर्ण गेलेले होते, पापण्या पण जळाल्या होत्या डोळ्याच्या, एकही पापणी त्याला शिल्लक नव्हती. आणि जे आता MBBS चे मुलं असतील त्यांना माहिती असेल की पापणी जर नसेल तर झोप लागत नाही, फार मोठ्या मुश्किलीने थोडीशी झोप लागते. तर त्याची लाईफ इतकी डिफिकल्ट होती त्या माणसाची. तो वाचला, पण त्याला असं वाटलं की मी वाचायला नको, मरायला पाहिजे होतं. तर आता मी जर सुसाईड करायचं ठरवलं तरी मला हे माझ्या घरचे बाकीचे सुसाईड करू देत नाही, एवढा प्रचंड त्रास त्याला होतो. तिथे रॉड्रिगूज नावाच्या एका डॉक्टरने एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला, त्याचा DNA त्या पॅट्रिक सोबत मॅच झाला आणि एक सर्जरी परफॉर्म केली. सरांना कदाचित ते सर्जरीचं नाव माहिती असेल, फेस अँड स्काल्प. स्काल्प म्हणजे जिथे आपल्या डोक्याचे केस उगवतात. फेस अँड स्काल्प ट्रान्सप्लांटेशन विथ फंक्शनल रिस्टोरेशन. मोठं नाव आहे ते, पण ते सोप्या भाषेत सांगतो मी. त्याचा अर्थ असा होतो, त्याचा सगळा चेहरा जळालेला होता, सगळे केस वगैरे. स्काल्प म्हणजे जिथे केस येतं, ब्रेनला जिथे कव्हर असते, तर ते वरचं वगैरे त्याचं सगळं फुटलेलं होतं. त्याच्या डोक्याचे बोन्स दिसायचे, स्कल दिसायचे.
तर तिथे त्या रॉड्रिग्यूज नावाच्या डॉक्टरने 100 डॉक्टर सोबत 26 तास, किती 26 आवर्स 100 डॉक्टर्सने एक सर्जरी परफॉर्म केली. ती सर्जरी एवढी क्रिटिकल होती की जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी मार लागतो तेव्हा तिथे बोंद झाल्यासारखं होतं म्हणतो आपण, कारण तिथले नर्व्स काम करत नाही. आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे नर्व असतात. नर्व म्हणजे सेन्सेशन फील करण्यासाठी. तुम्ही एखाद्या गरम वस्तूला हात लावला की ब्रेन सांगते की गरम आहे, हात काढून घ्या. तिथे नर्व्स असतात, ते कनेक्शन असतात, तिथनं आपल्याला सिग्नल ब्रेनकडे पाठवता येतं. तर त्याचं तोंड झाल्यामुळे सगळ्या नर्व त्याचे डॅमेज झालेले होते. तर जो पोरगा डेथ झाला होता त्या पोराचा डीएनए याच्यासोबत मॅच झाला म्हणून यांनी काय केलं, त्याचं सगळं नर्व रिस्टोरेशन केलं. चेहऱ्याच्या सगळ्या नर्व गेलेल्या होत्या त्या सगळ्या रिस्टोर केल्या. जिथं नर्व कट झालेल्या होत्या तिथं ग्राफ्टिंग केलं. ग्राफ्टिंग म्हणजे त्याची नर्व याला जोडली. विचार, नर्व एवढी बारीक सर्जरी त्यांनी केली. बरं, सर्जरी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये क्रिटिकल पार्ट असा असतो की फक्त सर्जरी करून जमत नाही. म्हणजे तुम्ही सगळ्या नर्व जोडल्या, आता आपल्याला जोरात मार लागला तर सेन्सेशन लॉस होतं, नर्व थोडी कट होते. पण सेन्सेशन का लॉस होतं? कारण ते नर्व फंक्शन नाही करत. तर ही सर्जरी फक्त ट्रान्सप्लांट झाली. म्हणजे त्यांनी प्लास्टिक सर्जरी केली, त्याला नाक बसवलं, त्याचे डोळे रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला, त्याला श्वास घेता येत नव्हता तर त्याच्याकडे परमनंट, त्याला काय म्हणतात श्वास घेण्यासाठी ते लावतो, हा ट्रॅकेस्टॉमी, त्याला त्याच्या गळ्याला होल होतं परमनंटली श्वास घेण्यासाठी. त्याची पूर्ण सर्जरी करून त्या 100 डॉक्टरांनी 26 तासामध्ये त्याचं फंक्शनल रिस्टोरेशन पण केलं. म्हणजे त्याच्या सगळ्या पापण्या बसवल्या, तो पापण्या लावू शकतो, उघडू शकतो, कानाने ऐकू शकतो, स्पष्ट बोलू शकतो, स्पष्ट पाहू शकतो, त्याला 100% रिकव्हर केलं. ही सायन्सची जादू नाहीये, ही सायन्सची रियालिटी आहे. आणि हे आपल्याकडे करता आलं पाहिजे, हे आपलं एम पाहिजे. हे आपल्या देशात झालं पाहिजे, हे आपलं एम पाहिजे. जेव्हा आपले असे विजन असतील तेव्हा आपल्याला फोन नाही केला वाटणार. तेव्हा आपल्याला असं वाटणार नाही की सकाळी लवकर उठायला नको. आपल्याला वाटलं पाहिजे की आपण संभाजीनगरमध्ये असं करू शकतो. एवढे छोटे छोटे देश एवढ्या मोठ्या गोष्टी करू शकतात कारण ते लोक इन्स्पायर्ड आहेत. आपण इन्स्पिरेशन लॉस केलं. तशी सर्जरी आपण का नाही करू शकत? बरं का, मी सांगू का नाही करू शकत? बाकीचं सोडून द्या, आपण पहिले विचारच करत नाही की आपण असं काहीतरी करू शकतो. इथनं सुरुवात होते. जर शिवाजी महाराजांनी विचारच केला नसता की स्वराज्य अशी काहीतरी कन्सेप्ट असते, तयार झालं असतं का? कोणतीही गोष्ट रियालिटीमध्ये येण्याच्या आधी ती ब्रेन मध्ये येत असते, आणि तुम्ही ब्रेन मध्ये ती गोष्ट आणली नाही तर ती रियालिटीमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनी पहिलं आपलं विजन क्लिअर करा की मला काय करायचंय, मला कुठं जायचं. जेव्हा तुम्हाला हे क्लिअर होईल की आपल्याला कुठेतरी एखाद्या पॅट्रिकची सर्जरी करायची, तेव्हा तुम्हाला हे सांगायचं गरज पडणार नाही की तू फोन खेळू नको म्हणून. तेव्हा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम अडकल्याच्या नंतर हे सांगायची गरज पडणार नाही की प्रॉब्लेमला गिव्हअप करायचं नसतं, याला मी कसं सॉल्व्ह करू शकतो हे विचारायचं असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला असं ट्रेन कराल तेव्हा तुमचा लॉजिकल पार्ट ऍक्टिव्हेट होईल, आणि तो होतो, 100% होतो. हे फार अवघड नसतं. तुम्ही जर कॉन्स्टंटली प्रयत्न करत राहिले तर मला 100% विश्वास आहे की इथे बसलेला प्रत्येक मुलगा ते करू शकतो. तुम्हाला किती तुम्ही डम वाटत असले तरी पण करू शकता. इथं रोहित बसलेला, रोहित जावळे नावाचा मुलगा, त्याचं नाव मी याच्यासाठी घेतोय की तो माझ्याकडे जेव्हा आला होता त्याला फिजिक्स मध्ये 9 मार्क होते नीटच्या परीक्षेमध्ये. रिपीट करायला जेव्हा आला तेव्हा त्याची इमोशन अशी होती की मला फिजिक्स काहीच जमत नाही आणि मी ते करू शकत नाही. मला म्हणजे मी 10 वर्ष झाले असतील मी फिजिक्स शिकवतो. मी सीओईपी मध्ये होतो, चांगला जॉब मी करू शकलो असतो, पण मी टीचिंग करतो. सकाळी 7:30 ला पहिलं लेक्चर असतं. बऱ्याच वेळेस मी ऑफिसमध्ये 8-8, 9-9 वाजेपर्यंत असतो. ती बऱ्याच वेळेस मला म्हणते की तू जेवढा वेळ तिथे क्लासमध्ये देतोस त्याच्या 5-10% वेळ पण घरी देण्यासाठी नसतो, विच इज ट्रू. पण मी एवढं का करू शकतो त्याचं कारण हे नाहीये
की आपल्याला फिजिक्सचा क्लास मोठा करायचा आहे, मला सगळ्यात चांगला क्लास करायचा आहे, हे सगळे बाय प्रोडक्ट. त्याचं कारण हे आहे की मला फिजिक्स शिकवायला आवडतं. म्हणजे तुम्हाला जर पॅशन असेल आणि तुमचं जर विजन असेल तर तुम्ही ते करू शकता. फक्त ते विजन मोठं पाहिजे, असं चिल्लर विजन नाही पाहिजे आपलं. तुम्ही तुमच्या डोक्यात काहीतरी विजन ठेवून काम करा आणि सगळ्यांकडे त्यांचं स्वतःचं छोटंसं विजन असलं पाहिजे. ते सांगू नका, वेळ येईल तेव्हा सांगा. माझं पण विजन आहे, मी तुम्हाला सांगणार नाही. सांगू, माझं एक असं विजन आहे की आपण इंडियामध्ये लर्निंग ओरिएंटेड एज्युकेशन सिस्टम तयार करायची. लर्निंग ओरिएंटेड एज्युकेशन सिस्टम, मी त्याला शॉर्टकटमध्ये नाव पण दिले, LOES. म्हणजे ज्याच्यामध्ये मुलं शिकण्यावर भर देतील. कशावर? तुम्ही शिकले की मार्क आपोआप येतात. म्हणजे हा माझा शेवटचा मुद्दा आहे बोलण्याचा. मी त्याला शेवटी याच्यासाठी सांगतोय की मला मार्क का येत नाही. ते मार्क हे बाय प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्टच असतं. मेन गोष्ट असते की तुम्हाला ती गोष्ट कळाली पाहिजे. जेव्हा मी क्लासमध्ये एखादा पॉइंट शिकवतो तेव्हा घरी घेऊन तुम्हाला ते कळालंय का? तुम्ही ते स्वतःला एक्सप्लेन करू शकता का? जेव्हा तुम्हाला ते कळतं तुम्ही स्वतःला तेव्हा एक्सप्लेन करू शकता. ही झाली लर्निंग. परीक्षेतले मार्क हे नंतर येतात. मुलं काय करतात आजकाल, पॅरेंट्सचं प्रेशर आहे, सगळं प्रेशर आहे, मी सगळं समजू शकतो, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ते पहिल्या 2-3 पायऱ्या गायब करतात. बिना शिकताच मार्क पाहिजेत त्यांना. अँड दिस इज एक्स्ट्रीमली डेंजरस. मी आता बघतोय 10वी मध्ये 90-95% पडलेले मुलं आहेत, त्यांना मॅथ्स मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवता येत नाही. याच्यामुळेच आपण मागे राहतोय सायन्स मध्ये. लर्निंग वरती जास्त भर देणं गरजेचं आहे. किती पालक इथे बसलेले मुलांना मार्क्स विचारतात? तर मला वाटतं ऑलमोस्ट सगळेच विचारतात. सगळेजण विचारतात किती मार्क पडले. पण किती पालक असं विचारतात की आज क्लासमध्ये जे शिकवलं तू ते घरी जाऊन व्यवस्थित अभ्यास केलास, त्यातल्या सगळ्या कन्सेप्ट तुला समजल्या का? त्यातल्या ज्या कन्सेप्ट समजल्या नाही त्याचं तू काय केलं? आपला भर लर्निंग वर नाहीये. आपला भर कशावरती आहे? मार्क्स नो डाऊट आपल्याला पाहिजेत, पण मार्क इज अ बाय प्रोडक्ट. तुम्हाला समजलं, कळालं, हे कळालंय की नाही हे टेस्ट करण्यासाठी परीक्षा आहे. संडेला पेपर असला की सगळे पोरं काय करतात? संडेच्या पेपरचा अभ्यास करतात. क्लासमध्ये एक चॅप्टर सुरू असतो, परीक्षेला आम्ही रिव्हिजनसाठी दुसरा चॅप्टर ठेवतो. पोरं त्या परीक्षेचा अभ्यास करतात. क्लासमध्ये काय सुरू आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कुठे लर्निंग? मी जर एखादी नवीन गोष्ट शिकलो तर मला घरी जाऊन स्वतःला सांगता आलं पाहिजे की मी हे शिकलोय आज. मग क्लासमध्ये तुम्हाला 3-3 लेक्चर होतात दररोज. तुम्ही घरी जाऊन 3 तासामध्ये जे शिकलेले आहात ते तुम्हाला स्वतःला अनालाइज करणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा परीक्षेत मार्क येतील. डायरेक्ट परीक्षेत मार्क येतील का? आणि याच्यावरती कुणी फोकस करायचं नाही की मला परीक्षेत मार्क कसे वाटतील. तुम्ही याच्यावर फोकस करा की तुम्हाला शिकवलेला प्रत्येक कन्सेप्ट येतो का. मी क्लासमध्ये फॉर्म्युला विचारला आणि जर असं आपल्याला वाटलं पाहिजे की समजा आता मी एखाद्याला उभं केलं एक्स पर्सनला, त्याला विचारलं की हा फॉर्म्युला सांग, त्याला नाही आला, तेव्हा वाय पर्सनच्या डोक्यात आलं पाहिजे की मला जर विचारलं असतं तर मला आला असतं. त्याला लर्निंग म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही सगळे हे टप्पे पार कराल तेव्हा आपोआप बाय प्रोडक्ट तयार होतो. बाय प्रोडक्ट तयार होण्यासाठी रिएक्शन कंप्लीट करायला लागतील. त्यामुळे तुम्हाला हे सगळे टप्पे कंप्लीट करायला लागतील. आणि जिथे जिथे अडचणी येईल तिथे मी उभा आहे. फक्त फिजिक्सचीच नाही, कोणती पण असू द्या, पण फक्त तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही जर प्रयत्न करत राहिले तर तुम्ही 100% सक्सेसफुल होऊ शकता. तुम्ही आता कुठेही असू द्या. मी 11वी केलं नाही, जे 12वीचे पोर आहेत ते म्हणतात मी 11वीचा अभ्यास नाही केला, मग आता जमेल का? जमेल, पण प्रोव्हाइडेड मी हे करू शकत नाही हे वाक्य रिप्लेस झालं पाहिजे की मी हे कसं करू शकतो. जर तुम्ही माझ्याकडे आले, मला विचारलं की मी हे कसं करू शकतो, तर मी तुम्हाला काहीतरी हेल्प करू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी आजपासून इथं आलेल्या रिपीटरच्या पोरांनी, 11वीच्या पोरांनी, 12वीच्या पोरांनी हे ठरवायचंय की आपण जिथे आहोत तिथून आपल्याला पुढे सरकायचं. तुम्हाला जिथे जिथे अडचणी येईल तिथे मी उभा आहे, पण फक्त तुम्ही हे आतमध्ये ठरवा की आपल्याला पॅट्रिकची सर्जरी करायची आहे किंवा अब्दुल कलामांसारखं आपल्याला अग्नी तयार करायचंय
किंवा मग आपल्याला शिवाजी महाराजांसारखं स्वराज्य उभं करायचंय, असं तुम्ही काही ना काहीतरी ठरवलं पाहिजे. कारण ते विजन असेल तरच मग तुम्हाला अभ्यासाला मोटिवेशन भेटेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही परत रिपीट करतोय, सगळ्या पालकांनी जे मुलं हॉस्टेलवर राहत आहेत किंवा इनफॅक्ट घरी राहत आहेत पण त्यांच्याकडे स्वतःचे स्मार्टफोन आहेत, तुम्ही ट्राय करा की सगळ्यांचे स्मार्टफोन तुम्ही घेऊन टाका. कंपल्सरी करा, काही होत नाही. लहान पोराने जर समजा विस्तू हातात पकडला तर आपल्याला त्याला पकडून अनुभव घेऊन देण्यापेक्षा एकदा दोनदा सांगणं जास्त गरजेचं असतं. काही काही ठिकाणी फोर्स करणं गरजेचं असतं की त्याला घेऊ नको. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही फोर्स केला तर चालेल, कारण इथे बसलेले बरेच टॉपर ऑलमोस्ट 90% पेक्षा पण जास्त आहेत की ज्यांनी ऍब्सोल्युटली फोन वापरलेला नाहीये. आणि मी हे काही पण सांगत नाहीये, तुम्ही त्यांच्याशी बोला नंतर. 90% पेक्षा पण जास्त लोकांनी फोन वापरलेला नाहीये. राहुल डेपलेला IIIT नागपूरमध्ये कम्प्युटर सायन्स भेटलंय. त्याच्याकडे साधा फोन होता फोन करण्यासाठी घरी. आता तो तिथे जाऊन कम्प्युटर बनवणार आहे, फोन बनवणार आहे, फोन वापरणार नाही. फोन वापरणारे फोन बनवू शकत नाही आणि जे फोन बनवतात ते फोन वापरत नाही. मी काय बोललो कळालं का? ज्याने आयफोन बनवला ते लोक 20-20 मिनिटं फोन वापरतात आणि हे आपले येडे 8-8 तास वापरतात. बनवणारा 20 मिनिटं वापरतो त्याचे मेल बिल कामाचे ते सगळं पकडून. त्यामुळे जरा जागे व्हा आणि फोन पहिले तुम्ही देऊन टाका. फोन दिला की सगळी प्रोसेस स्टार्ट होऊ शकते. त्यामुळे सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की सगळ्यांकडून फोन काढून घ्या आणि ज्यांना पण काही वाटत असेल काही पण प्रॉब्लेम तुम्ही मला पर्सनली येऊन भेटा. पण तुम्ही या गोष्टीला असं स्लाइटली घेऊ नका की ठीक आहे होऊन जाईल. आणि हे ज्या पालकांची कंप्लेंट आहे की मुलगा किंवा मुलगी अभ्यास करतेय पण तिचा रिझल्ट येत नाहीये किंवा तिला मार्क पडत नाहीये, तर तुम्ही त्यांना घेऊन आवर्जून मला भेटायला या. मी तुमचं 10च मिनिटात हे कन्फ्युजन दूर करतो की ते अभ्यास करतात की नाही. म्हणजे माझं पर्सनल मत असं आहे की अभ्यास तोच असतो. तुम्ही 6 तास पुस्तक समोर घेऊन बसले डोक्यात काहीच नाही गेलं, काय फायदा आहे त्याचा? इट इज नॉट अबाउट हाऊ मेनी आवर्स यू पुट इन, इट्स अबाउट व्हॉट यू पुट इन दोज आवर्स. तुम्ही त्या तासांमध्ये काय टाकताय हे जास्त महत्वाचं. समजा मी पहिला प्रॉब्लेम घेतला, मला अवघड वाटला, मी स्विच ऑफ केलं, मला जमत नाही. 6 तास बसा नाही तर 10 तास बसा, प्रॉब्लेम कसं काही? 6 तास पुरा अभ्यास करतात, बायोच करतात, फिजिक्सला मार्क कशाला येतील? मुलं अभ्यास करतात, क्लासमध्ये उभा केलं, 4 फॉर्म्युले विचारले, 4ही येत नाही, मग काय अभ्यास करतात? हा सगळा मेजर जो प्रॉब्लेम आहे तो याच्यामुळे येतो की त्यांना कळत नाही की ते लर्निंग करत नाहीयेत ना. त्यामुळे ज्यांना ह्या कंप्लेंट्स आहेत तुम्ही मला येऊन भेटा. येताना मुलाला सोबत घेऊन या, मुलीला सोबत घेऊन या. जरी ते चुकत असले तर आपण त्याच्यातून पुढे जाऊ शकतो आणि असंच यश भेटत असतं. ही पोरं असेच झालेले, यांना आम्ही असंच मोठं केलेलं. साधे साधे प्रॉब्लेम चुकवले. मी सांगितलं रोहित जावळे त्याला 9 मार्क होते. त्याला फिजिक्स मध्ये वेक्टर काय ते कळत नव्हतं. मला अजून आठवतं, भक्ती श्रेया आलेली नाहीये, 11वीला जेव्हा ते आले तेव्हा ते थोडेसे लेट झाले होते, त्यांना वेक्टर कळालं नव्हतं, तर त्यांना पुढचं फिजिक्स काहीच कळत नव्हतं. पण ते मला येऊन भेटले, त्यांनी सांगितलं सर हे काय आम्हाला कळत नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही वेक्टरला नव्हते, आपण परत लेक्चर घेऊ. जेव्हा त्यांना परत एकदा मी ते समजावून सांगितलं तर दोघी पण टॉपर आहेत. जर त्या आल्या नसत्या तर त्या वेक्टरमुळे त्यांना पुढचं फिजिक्स कळालं नसतं. त्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. जिथं तुम्हाला अडचण येते तुम्ही या. तुम्ही शांत बसल्याने मला कळणार नाही. तुम्हाला भूक लागली आहे हे तुम्हाला तुमच्या आईला सांगावं लागतं. तसं तुम्हाला काही कळालं नाही, काही प्रॉब्लेम असेल मला सांगायला लागेल, मला डायरेक्ट नाही कळणार. आय क्लिअर? त्यामुळे आपण इथून जात असताना फक्त टॉपरचा सत्कार केला, फार चांगलं वाटलं एवढं घेऊन न जाता सगळ्यांनी आपल्या रुटीन मध्ये काहीतरी चेंज करायचं आहे आणि आपल्याला पण काहीतरी विजन सेट करायचं हे घेऊन जायचं. तर मला असं वाटेल की मी हा जो प्रोग्राम घेतला याचा काहीतरी फायदा झाला आणि या गोष्टीचा सगळ्यांनी डीप विचार करायचा आहे की आपल्याला आजपासून काही शिकायचं आहे की नाही. Am I clear? Thank you very much.
आले, स्टाफर्स आले, त्यांचेही पालक आले, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांमुळे कार्यक्रम एवढा छान झाला. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, ज्या मुलांनी इथे परफॉर्म केलं त्या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सायन्स आणि आर्ट्स हे दोघं पण सोबत राहू शकतात आणि ते राहतात. तुम्हाला मोठ्याला प्रेम काय पण शिकू शकतं. त्यामुळे सायन्स आणि आर्ट्स हे सोबत राहू शकतात. विक्रम सरांविषयी तुम्हाला आता सगळ्यांना ते कळालेलंच आहे. त्यांचं पुस्तक मी वाचलंय, खूप चांगलं पुस्तक आहे. 1 पेज स्टोरी नावाचं साकेत प्रकाशनचं पुस्तक आहे. सरांनी स्वतः लिहिलेलं आहे. सर दिवसभर सर्जरी करतात, दिवसभर ओटी मध्ये असतात. रात्री 10 वाजता 9 वाजता प्रॅक्टिस सुरू होते. 1-1, 2-2 वाजेपर्यंत नाटकाची प्रॅक्टिस करतो. आता ही नाटकाची प्रॅक्टिस रात्री 1 वाजेपर्यंत तो माणूस करू शकत नाही ज्याला असं वाटतं की मी खूप मोठा ऍक्टर व्हावं. ऍक्टर होणं हे बाय प्रोडक्ट आहे, त्याला आवड लागते ऍक्टिंगची. त्यामुळे आपण ही गोष्ट तेव्हाच करू शकतो जेव्हा तुमच्यामध्ये ते आतून येईल, ते विजन असेल, ते पॅशन असेल. तर त्या मूळ गोष्टीवरती लक्ष द्या. त्यांच्या बिझी शेड्यूल मधून सरांनी आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल सरांचं खूप खूप थँक्यू, खूप धन्यवाद. आणि मी हे कार्यक्रमामध्ये कधी बोलत नाही, पण आता आज खास करून बोलतोय कारण तिने पण परफॉर्म केलंय. ती पण सायन्सची स्टुडंट आहे. तिचं BMS झालेलं आहे. शी इज व्हेरी गुड सिंगर अँड व्हेरी गुड पेंटर. खूप चांगली पेंटिंग ती करते. आणि हे मी तुम्हाला आवर्जून याच्यासाठी सांगतोय की आम्ही दोघं कंटिन्युअसली या प्रोसेसमध्ये असतो की आपण नवीन नवीन कसं काय शिकू शकतो, अजून नवीन गोष्टी कशा शिकू शकतो. त्यामुळे तुम्ही पण या प्रोसेसमध्ये राहा की तुम्ही नवीन नवीन कसं शिकू शकता आणि कंटिन्युअसली लर्निंगची प्रोसेस कंटिन्यू कशी राहील. आपल्याला मरेपर्यंत विद्यार्थी राहायचे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.